नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दीप अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.2 बघायचा आहे, पण त्यापूर्वी आपण काही बेसिक माहिती घेणार आहोत. आपल्याला जर दोन पॅरलल लाईन दिलेल्या असतील आणि एक ट्रान्सव्हर्सल दिलेली असेल तर त्यामुळे होणारे जे अँगल आहेत तर त्या अँगलच्या प्रॉपर्टीज काय काय आहेत ते आपल्याला बघायचं आहे. मग त्यामध्ये करस्पॉन्डिंग अँगलच्या प्रॉपर्टीज, इंटेरियर अँगलच्या प्रॉपर्टीज, अल्टरनेट अँगलच्या प्रॉपर्टीज काय आहेत ते बघणार आहोत आपण. सुरुवातीला आपण बघूयात प्रॉपर्टीज ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. मग आता याच्यामध्ये बघा, जर दोन लाईन पॅरलल असतील आणि एक ट्रान्सव्हर्सल दिलेली असेल तर जे तयार होणारे करस्पॉन्डिंग अँगल आहेत ते कॉन्ग्रंट असतात. कॉन्ग्रंट असतात म्हणजे काय असतात, ते एकमेकांशी एकरूप असतात. अँगल AGC कॉन्ग्रंट अँगल GHE म्हणजेच AGC चा GHE हा काय आहे, करस्पॉन्डिंग अँगल आहे आणि हे कॉन्ग्रंट असतात. तर कॉन्ग्रंट असतात म्हणजे काय, जर ह्या अँगलचं माप 110 डिग्री असेल तर ह्या अँगलचं माप देखील 110 डिग्री असतं, म्हणजेच ते कॉन्ग्रंट असतात. कॉन्ग्रंट असतात म्हणजे त्यांची जी मेजरमेंट असतं ते इक्वल असतं. मग बघा, आता हा अँगल कॉन्ग्रंट झाला, त्याच्यानंतर त्याची जी सेकंड पेअर येणार आहे AGD, अँगल AGD कॉन्ग्रंट अँगल GHF. त्यानंतर बघा अँगल CGH कॉन्ग्रंट अँगल EHB. त्यानंतर अँगल DGH कॉन्ग्रंट अँगल FHB. म्हणजे ह्या कॉन्ग्रंट अँगलचे 4 पेअर आहेत, म्हणजे त्यांचं प्रत्येक पेअरचं मेजरमेंट इक्वल असतं. म्हणजेच AGC चं मेजरमेंट जेवढं येणार आहे तेवढंच GHE चं असणार आहे. त्यानंतर AGD चं जेवढं मेजरमेंट असेल तेवढंच GHF चं असेल. त्यानंतर ह्या पेअरमध्ये EHB चं जे मेजरमेंट असणार आहे ते CGH चं मेजरमेंट असणार आहे आणि याच्यामध्ये अँगल DGH चं मेजरमेंट जे असणार आहे ते अँगल FHB चं मेजरमेंट असणार आहे. त्यानंतर आता आपण प्रॉपर्टी बघणार आहोत इंटेरियर अँगलची. प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल. मग आता बघा, जी इंटेरियर अँगल आहेत त्यांची जी ऍडिशन असते ती 180 डिग्री असते, म्हणजेच ते दोन अँगल एकमेकांशी सप्लिमेंटरी असतात. म्हणजेच अँगल CGH प्लस अँगल GHE इज इक्वल टू 180 डिग्री. त्याचप्रमाणे अँगल DGH प्लस अँगल GHF इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजे हे 180 डिग्री म्हणजेच हे एकमेकांचे सप्लिमेंटरी अँगल आहेत. म्हणजेच हा जो अँगल आहे DGH आणि हा जो अँगल आहे GHF हे एकमेकांचे इंटेरियर अँगल आहेत आणि इंटेरियर अँगलची सम 180 असते, म्हणजेच ते एकमेकांचे सप्लिमेंटरी अँगल असतात. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे प्रॉपर्टी ऑफ अल्टरनेट अँगल. मग त्यामध्ये बघा, आपण इंटेरियर अल्टरनेट अँगल बघितले, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल बघितले, ते सर्व अँगल एकमेकांशी कॉन्ग्रंट असतात. मग आधी आपण त्यामध्ये इंटेरियर बघूयात. इंटेरियर अल्टरनेट अँगल. मग इंटेरियर अल्टरनेट अँगल मध्ये कोणते येतात, तर त्यामध्ये बघा CGH कॉन्ग्रंट अँगल GHF. त्यानंतर अँगल DGH त्याचा कॉन्ग्रंट अँगल कोणता येणार आहे, GHE. एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. मग याच्यामध्ये कोणकोणते अँगल येतात बघा, AGC अँगल AGC याचा कॉन्ग्रंट अँगल कोणता येणार आहे, FHB अँगल FHB. त्यानंतर त्याची सेकंड पेअर बघा, अँगल
GD म्हणजे हा अँगल, याचा एक्सटेरियर अँगल कोणता आहे EHB, हे कॉन्ग्रंट असणार आहे. EHB या दोन पेयर त्याच्या कॉन्ग्रंट येणार आहे. त्यानंतर अपोजिट अँगल, मग हे जे अपोजिट अँगल आहेत याच्या प्रॉपर्टीज कशा आहेत, तर जे अपोजिट अँगल असतात म्हणजेच बघा हा जो 110 चा अपोजिट अँगल हा येणार आहे, म्हणजेच AGC अँगल AGC कॉन्ग्रंट अँगल DGH, म्हणजेच हा 110 दिलेला असेल तर हा देखील 110च येणार आहे, कारण अपोजिट अँगल हे देखील कॉन्ग्रंट असतात. मग अपोजिट अँगलच्या अजून पेयर काय होतील, AGD याचा अपोजिट अँगल येणार आहे CGH. त्यानंतर EHB हा अँगल जर आपण घेतला तर याचा अपोजिट अँगल कोणता असणार आहे बघा, GHF हा अपोजिट अँगल असणार आहे. त्यानंतर FHB हा जर अपोजिट अँगल घेतला तर याचा अपोजिट अँगल हा असणार आहे. तर ह्या अपोजिट अँगलच्या ज्या पेयर आहेत त्या देखील कॉन्ग्रंट असणार आहेत. आता आपण प्रॅक्टिस सेट 2.2 बघणार आहोत. त्यामधील क्वेश्चन नंबर फर्स्ट बघूयात. क्वेश्चन नंबर फर्स्ट मधील फर्स्ट एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे. याच्यामध्ये M आणि N या दोन लाईन पॅरलल दिलेल्या आहेत आणि P ही लाईन ट्रान्सव्हर्सल दिलेली आहे आणि आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायला सांगितलेली आहे. मग बघा आधी लिहून घेऊयात, लाईन M पॅरलल लाईन N, लाईन P इज अ ट्रान्सव्हर्सल. मग बघा आता आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायला सांगितलेली आहे आणि याच्यामध्ये हा अँगल आपल्याला 3x दिलेला आहे आणि हा अँगल x दिलेला आहे. मग हे जे दोन अँगल आहेत ते इंटेरियर अँगल आहेत. आपण प्रॉपर्टी बघितलेली आहे, इंटेरियर अँगल ही एकमेकांची सप्लिमेंटरी अँगल असतात, म्हणजेच त्यांची जी ऍडिशन असते ती 180 असते. म्हणजेच बघा आपल्याला 3x प्लस x इज इक्वल टू 180 दाखवता येईल. कशामुळे, तर हे इंटेरियर अँगल असल्यामुळे, इंटेरियर अँगल. मग बघा 3x प्लस x किती होणार आहे, 4x इज इक्वल टू 180. मग हा 4 मल्टिप्लिकेशन आहे तो तिकडे डिव्हिजन मध्ये जाईल. मग x इज इक्वल टू 180 अपॉन 4, म्हणजे x इज इक्वल टू आपल्याला किती मिळणार आहे बघा, 4 4 जा 16 आणि 4 5 जा 20, म्हणजेच x इज इक्वल टू आपल्याला 45 हे आन्सर मिळणार आहे. त्यानंतर आता आपण सेकंड नंबर बघूयात. याच्यामध्ये बघा आपल्याला A आणि B या दोन लाईन पॅरलल दिलेले आहेत आणि L ही ट्रान्सव्हर्सल दिलेली आहे आणि आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग सुरुवातीला आपण लिहून घेऊयात, लाईन A पॅरलल लाईन B, लाईन L इज अ ट्रान्सव्हर्सल. मग याच्यामध्ये बघा आता हा 2x अँगल दिलेला आहे आपल्याला. मग हा 2x आहे म्हणजे हा जो अँगल आहे तो देखील 2x येणार आहे, कारण हे एकमेकांचे अपोजिट अँगल आहेत आणि अपोजिट अँगल हे कॉन्ग्रंट असतात, म्हणून हा अँगल आपल्याला 2x मिळालेला आहे. मग आता 4x आणि 2x हे इंटेरियर अँगल आहेत. कशामुळे, तर ते ही जी L ट्रान्सव्हर्सल आहे ते L ट्रान्सव्हर्सलच्या एकाच साइडला आलेले आहेत. मग हे इंटेरियर अँगल असल्यामुळे आपण त्यांचे ऍडिशन 180 दाखवणार आहोत, कारण ते इंटेरियर अँगल हे सप्लिमेंटरी असतात. मग बघा 4x प्लस 2x इज इक्वल टू 180. मग हे कशामुळे, तर हे इंटेरियर अँगल असल्यामुळे. मग 4x प्लस 2x ही किती होणार आहे, 6x इज इक्वल टू 180. x इज इक्वल टू 180 अपॉन 6, म्हणजेच x ची व्हॅल्यू आपल्याला 30 डिग्री एवढी मिळालेली आहे. क्वेश्चन नंबर 2 आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. याच्यामध्ये आपल्याला डायग्राम दिलेली आहे. बघा P आणि Q या दोन पॅरलल लाईन दिलेल्या आहेत आणि T आणि S या दोन लाईन त्याच्या ट्रान्सव्हर्सल आपल्याला दिलेल्या आहेत. मग त्यामध्ये आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग आपल्याला हा अँगल 40 डिग्री, हा अँगल 70 डिग्री दिलेला आहे आणि हे जे बाकीचे नाव आहेत ते आपण त्याला दिलेले आहेत, जेणेकरून आपल्याला ते आन्सर काढण्यासाठी इझी जाणार आहे. मग बघा आता A, B आणि H हा जो अँगल ABH अँगल आहे तो आपल्याला 40 डिग्री दिलेला आहे, म्हणजे आपला BEK हा अँगल जो येणार आहे तो 40 येणार आहे, कारण ते करस्पॉन्डिंग अँगल आहे. अँगल
ए बी एच इज इक्वल टू आपल्याला 40 डिग्री दिलेला आहे, पण अँगल ए बी एच कॉन्ग्रंट अँगल बीई के आणि देअरफॉर अँगल बीई के इज इक्वल टू 40 डिग्री. मग हा जो बीई के अँगल येणार आहे हा 40 डिग्रीचा अँगल येणार आहे. मग आता हा बीई के आणि केई एफ हे लिनियर पेअर मधील अँगल आहेत आणि लिनियर पेअर मधील अँगलची ऍडिशन 180 डिग्री असते. मग बघा अँगल बीई के प्लस अँगल केईएफ इज इक्वल टू 180 डिग्री. कशामुळे? लिनियर पेअर मध्ये असल्यामुळे. मग बघा बीई के आपल्याला किती मिळालेला आहे? 40 प्लस केई एफ म्हणजे तो आपला एक्स अँगल आहे इज इक्वल टू 180 डिग्री. मग एक्स इज इक्वल टू 180 मायनस 40 म्हणजे एक्स आपल्याला 140 डिग्री मिळालेला आहे. आता आपल्याला वाय अँगल फाइंड करायचा आहे. मग बघा हा अँगल आपल्याला 70 दिलेला आहे म्हणजे हा अँगल आपला 70 डिग्री येणार आहे. कशामुळे? हे अपोजिट अँगल असल्यामुळे. मग बघा अँगल जे के एल करस्पॉन्ड कॉन्ग्रंट अँगल एच के ई इज इक्वल टू 70 डिग्री म्हणजे आपल्याला एच के ई हा अँगल 70 डिग्री मिळालेला आहे आणि वाय आणि हा 70 डिग्रीचा जो अँगल आहे ते इंटेरियर अँगल आहेत आणि इंटेरियर अँगल हे एकमेकांचे सप्लिमेंटरी असतात म्हणजे त्यांची ऍडिशन 180 असते. मग बघा अँगल बी एच के प्लस अँगल एच के ई इज इक्वल टू 180 डिग्री. कशामुळे? तर हे इंटेरियर अँगल आहे. मग बघा BHK हा किती मिळालेला आहे आपल्याला? वाय हा वाय दिलेला आहे आणि HKE म्हणजे हा आपल्याला 70 डिग्री दिलेला आहे म्हणजेच हा 180. हा 70 आता इकडे मायनस होणार आहे म्हणजे y इज इक्वल टू 180 मायनस 70 म्हणजेच y इज इक्वल टू 110 डिग्री आपल्याला मिळणार आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह करणार आहोत. याच्यामध्ये बघा लाईन PQ एकमेकांना पॅरलल दिलेले आहेत, लाईन LM एकमेकांना पॅरलल दिलेले आहेत आणि आपल्याला ABC च्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत. मग बघा हा 80 डिग्रीचा अँगल आणि हा इथला जो येणारा अँगल आहे हे एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल आहेत म्हणजे हा 80 डिग्री अँगल येणार आहे. म्हणजे बघा अँगल AIJ कॉन्ग्रंट अँगल IKL इज इक्वल टू 80 डिग्री. मग अँगल IKL कॉन्ग्रंट अँगल GKB मग हे काय आहेत? हे एकमेकांचे अपोजिट अँगल आहेत. हे जे अँगल आपण बघितले हे एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल आहेत. मग बघा आपल्याला हा जो IKL आहे तो 80 डिग्री मिळालेला आहे म्हणून अँगल GKB हा देखील 80 डिग्री आपल्याला मिळणार आहे. मग GKB म्हणजेच कोणता आहे? C अँगल आहे म्हणजेच अँगल C इज इक्वल टू 80 डिग्री आपल्याला मिळालेला आहे. आता अँगल C आणि अँगल B हे एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल आहेत. आता अँगल C आणि अँगल B हे एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल का होणार आहेत? ज्यावेळेस आपण लाईन PQ एकमेकांना पॅरलल घेणार आहोत आणि M ट्रान्सव्हर्सल घेणार आहोत. मग समजा लाईन P पॅरलल लाईन Q आणि लाईन M इज अ ट्रान्सव्हर्सल. मग त्यावेळेस आपल्याला C आणि B हे करस्पॉन्डिंग अँगल मिळणार आहेत म्हणजेच अँगल C कॉन्ग्रंट अँगल B आणि आपल्याला अँगल C 80 डिग्री मिळालेला आहे म्हणून अँगल B किती मिळणार आहे? 80 डिग्री. देअरफॉर अँगल B इज इक्वल टू 80 डिग्री. आता हा 80 डिग्रीचा अँगल आणि हा A
हे दोघं एकमेकांचे इंटेरियर अँगल आहेत आणि इंटेरियर अँगल असल्यामुळे त्यांची ऍडिशन 180 डिग्री येणार आहे. मग बघा अँगल AIJ प्लस अँगल IJC इज इक्वल टू 180 डिग्री. हे एकमेकांचे काय आहेत इंटेरियर अँगल, म्हणजे त्यांची सम 180 येणार आहे. मग आता AIJ किती दिलेला आहे 80 डिग्री प्लस IJC म्हणजेच हा A दिलेला आहे इज इक्वल टू 180 डिग्री. मग A इज इक्वल टू 180 मायनस 80 म्हणजेच A आपल्याला 100 डिग्री मिळालेला आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 4 बघणार आहोत. त्यामध्ये A आणि B या दोन लाईन आपल्याला पॅरलल दिलेल्या आहेत आणि लाईन L ही ट्रान्सव्हर्सल दिलेली आहे आणि आपल्याला XYZ च्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत. तर मग बघा आता याच्यामध्ये 105 डिग्रीचा हा अँगल दिलेला आहे. तर 105 डिग्रीचा अँगल आणि एक्स अँगल हे दोघं एकमेकांशी करस्पॉन्डिंग अँगल आहेत, म्हणजेच हे कॉन्ग्रंट असणार आहे. म्हणजेच अँगल 105 डिग्री कॉन्ग्रंट अँगल एक्स. कशामुळे तर हे करस्पॉन्डिंग अँगल असल्यामुळे करस्पॉन्डिंग अँगल. मग देअरफॉर अँगल एक्स आपल्याला किती मिळणार आहे 105 डिग्री मिळणार आहे. त्यानंतर अँगल एक्स आणि वाय हे एकमेकांचे अपोजिट अँगल आहेत. अपोजिट अँगल हे देखील एकमेकांचे कॉन्ग्रंट अँगल असतात. मग अँगल एक्स कॉन्ग्रंट अँगल वाय अपोजिट अँगल. मग देअरफॉर अँगल एक्स 105 डिग्री आहे म्हणून अँगल वाय इज इक्वल टू 105 डिग्री. मग त्यानंतर आता आपल्याला अँगल झेड फाइंड करायचा आहे. आता 105 डिग्री आणि झेड हे लिनियर पेअर मध्ये आहेत आणि लिनियर पेअरची सम ही 180 डिग्री असते. म्हणजे बघा अँगल 105 डिग्री प्लस अँगल झेड इज इक्वल टू 180 डिग्री लिनियर पेअर. मग बघा हा 105 इकडे मायनस मध्ये घेऊन जाऊयात. मग अँगल झेड इज इक्वल टू 180 मायनस 105. मग अँगल झेड इज इक्वल टू 75 डिग्री येणार आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 5 बघूयात. याच्यामध्ये बघा आपल्याला PLQ या तीन लाईन पॅरलल दिलेल्या आहेत. तर याच्यामध्ये आपण ह्या फिगर मध्ये नावं देऊन घेतलेले आहेत. आपल्याला एक्स हा जो अँगल आहे तो फाइंड करायचा आहे. मग बघा आपल्याला हा 40 डिग्री आणि हा अँगल 30 डिग्री दिलेला आहे. मग अँगल ACE कॉन्ग्रंट अँगल CEF. अँगल ACE आणि CEF हे कॉन्ग्रंट आहेत. कशामुळे आपण जर ह्या दोन लाईन पॅरलल घेतल्या आणि ही CE जर ट्रान्सव्हर्सल घेतली तर हे जे दोन अँगल आहेत हे अल्टरनेट इंटेरियर अँगल आहेत म्हणून ते कॉन्ग्रंट येणार आहेत. मग इथं लिहून घेऊयात अल्टरनेट इंटेरियर अँगल. मग बघा हा अँगल 40 डिग्री असल्यामुळे अँगल ACE 40 डिग्री असल्यामुळे CEF देखील 40 डिग्री येणार आहे. मग आता आपण हा अँगल फाइंड करून घेऊयात. आता ह्या ज्या दोन लाईन L आणि लाईन Q आपण पॅरलल घेतल्या आणि EH ही जर ट्रान्सव्हर्सल घेतली तर बघा अँगल FEH कॉन्ग्रंट अँगल EHG. कशामुळं हे देखील अल्टरनेट इंटेरियर अँगल आहेत. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल हे अल्टरनेट इंटेरियर अँगल येणार आहेत. अल्टरनेट इंटेरियर अँगल. मग त्याच्यामुळे हा अँगल 30 डिग्री असल्यामुळे FEH देखील 30 डिग्री येणार आहे. मग अँगल FEH इज इक्वल टू 30 डिग्री. मग आता आपल्याला अँगल एक्स फाइंड करायचा आहे. मग अँगल एक्स इज इक्वल टू काय आहे बघा अँगल CEF प्लस अँगल FEH. मग आपल्याला अँगल CEF किती मिळालेला आहे 40 डिग्री प्लस FEH हा आपल्याला 30 डिग्री मिळालेला आहे. मग 40 प्लस 30 म्हणजे हे 70 डिग्री येणार आहे. म्हणजेच अँगल एक्स आपल्याला 70 डिग्री मिळालेला आहे.